विलोभनीय निसर्ग सौंदर्यानं नटलेला महाराष्ट्राचे भूषण म्हणजे कोकण। हिरवागर्द वनराईचा शालू पांघरून तटस्थपणे उभे राहून आपल्या सौंदर्याची पर्यटकांना भुरळ पाडणाऱ्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा, उंचावरून जमिनीवर पडत जगण्याचा स्वच्छंद आनंद उपभोगायला लावणारे दऱ्याखोऱ्यातील धबधबे, कोकम, भात, काजू आणि हापूस आंबा यांची मनमुराद चव चाकायला मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे कोकण। अशाच कोकणातील राजापूर, लांजा, साखरपा हा महत्त्वाचा मतदारसंघ। या मतदारसंघात आपल्या हसतमुख आणि गोड स्वभावानं लोकांच्या मनात स्थान निर्माण करणारे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणजे अविनाश लाड। संगमेश्वर तालुक्यातील मुर्शी या छोट्याशा खेड्यात साहेबांचा जन्म झाला। वडील शांताराम लाड हे गिरणी कामगार आणि आई सामान्य गृहिणी। घरची परिस्थिती तशी हालाकीचीच। साहेबांचे प्राथमिक शिक्षण मुंबईतील महानगरपालिकेच्या शाळेत झाले। माध्यमिक शिक्षण पार्ले टिळक विद्यालयात झाले। वाशीतील मॉडर्न कॉलेजमधून महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना समाजकार्य करण्याची ओढ साहेबांना स्वस्थ बसू देत नव्हती। अविनाश लाड साहेबांच्या घरी तसे राजकारणात कोणीच नव्हतं, पण समाजकार्य करत लोकहितासाठी काम करावे ही इच्छा साहेबांना खुणावत होती। हेच समाजकार्य करत करत अविनाश लाड साहेब जनसामान्यांपर्यंत पोहोचू लागले। लोकांमध्ये त्यांची एक वेगळी ओळख निर्माण होऊ लागली। कॉलेज जीवनात काँग्रेस पक्षाची आणि त्याच्या कामाची भुरळ साहेबांना पडली। याच काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अविनाश लाड साहेब राजकारणात सक्रिय झाले। कुठलाही राजकीय वारसा नसून एखाद्या मातब्बर नेत्यासारखं पक्षाचं संघटन करण्यास आणि पक्ष बांधण्यात साहेब सक्रिय सहभागी झाले। त्यांच्या या कामाचा आढावा घेत पक्षानं त्यांना 2000 साली नगरसेवकाचं तिकीट दिलं। लोकांच्या असलेल्या पाठिंब्यामुळे आणि प्रेमामुळे 2000 साली समस्त जनतेनं अविनाश लाड यांना नगरसेवक म्हणून निवडून दिले। आणि नवी मुंबईला अविनाश लाड नावाच्या नव्या दमाचा, नव्या जोमाचा कर्तृत्ववान नगरसेवक मिळाला। सलग 2 वेळा नगरसेवक पद भूषवत त्यांनी अनेक विकास कामं केली। पण 2010 साली महिला वॉर्ड झाल्यानं पक्षानं साहेबांच्या पत्नी प्रणाली अविनाश लाड यांना नगरसेवक पदाचे तिकीट दिले। साहेबांना असलेला पाठिंबा जनतेनं त्यांच्या पत्नी प्रणाली लाड यांनाही दिला। याचाच परिणाम म्हणजे 2010 साली प्रणाली लाड नगरसेविका म्हणून निवडून आल्या। त्यानंतर 2015 साली काँग्रेस पक्षानं पुन्हा अविनाश लाड यांना नगरसेवकाचे तिकीट दिले। साहेब परत तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले। साहेबांची एकंदरीत कार्यपद्धती बघता सर्वानुमते अविनाश लाड यांना उपमहापौर हे पद बहाल करण्यात आलं। नवी मुंबईत सक्रिय असलेले अविनाश लाड साहेब आपल्या मायभूमीच्या विकासासाठी पुन्हा आपल्या घरी परतले। आपल्या राजापूर, लांजा, साखरपा मतदारसंघात फिरत असताना येथील जनसामान्यांच्या, शेतकऱ्यांच्या समस्या आणि अडीअडचणींचा आढावा घेतला। त्याच्यावर उपाय शोधण्यासाठी काम करू लागले। गावागावात फिरत असताना गावातील लोकांना, ज्येष्ठ नागरिकांना डोळ्यांचा आजार असल्याचं कळलं। साहेबांनी लगेच स्वखर्चाने फिरते नेत्रचिकित्सा शिबिरामार्फत अनेक गोरगरिबांना मोफत नेत्र तपासणी
आणि चष्म्याचे वाटप केले। हजारो शेतकऱ्यांनी या शिबिराचा फायदा घेतला। कमी दिसणाऱ्या डोळ्यांना पुन्हा डोळस करण्याचं मोलाचं काम अविनाश लाड यांनी केलं। आपल्या स्थानिक शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची व्यवस्थित माहिती व्हावी, शेतीचे सखोल ज्ञान व्हावे, यासाठी साहेबांनी शेती मेळावे भरवले आणि या मेळाव्यांच्या माध्यमातून गरीब गरजू शेतकऱ्यांना शेतीची अवजारे देण्याचे महत्त्वाचे काम अविनाश लाड साहेबांनी केले। बऱ्याच गरीब शेतकऱ्यांना शेती अवजारे मिळाल्याने त्यांनी साहेबांचे आभार मानले। स्वतः रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेतल्यामुळे आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रेरणेतून दरवर्षी रयत शिक्षण संस्थेतील 20 विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन अविनाश लाड त्यांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेतात। शिवाय आपल्या मतदारसंघातील साखरपा गावात रयत शिक्षण संस्थेशी महात्मा गांधी विद्यालय आणि बाबासाहेब कोलते ज्युनियर कॉलेज यांच्या विद्यार्थ्यांसाठी 4 प्रशस्त खोल्या बांधल्या। त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांची शिक्षणाची गैरसोय दूर झाली। तसेच महात्मा गांधी वसतिगृहाला मिळालेल्या सोलर हीटर बसवण्यासाठी एक छोटी इमारत बांधून दिली। त्यामुळे येथील विद्यार्थ्यांचा गरम पाण्याचा प्रश्न मार्गी लागला। उणस या गावातील शाळेचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असताना साहेबांनी त्या शाळेला पिण्याच्या पाण्याची टाकी आणि बोरवेल बांधून दिली। तसेच सामाजिक कार्यात सक्रिय होत असताना गरीब गरजू मुलांना वह्या वाटपाचे काम अविनाश लाड यांनी केले आहे। अशी अनेकविध कामं करत लोकांच्या मनात आपले स्थान निर्माण करणारे आणि राजापूर लांझा साखरपा मतदारसंघाला पुन्हा एकदा उभारी देण्याचे काम प्रामुख्याने अविनाश लाड साहेब करताना दिसतात। राजापूर लांझा साखरपा मतदारसंघाचा व्हावा विकास मनाशी ठेवून हा एकच ध्यास आणि हाच ध्यास घेऊनच माननीय अविनाश लाड साहेब काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून विधानसभेसाठी उभे आहेत। त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना भरघोस मतांनी निवडून देणं हे आपलं आद्य कर्तव्यच आहे। कारण विकासाचं आणि प्रगतीचं दुसरं नाव म्हणजेच माननीय अविनाश लाड। काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचा जय हो! काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचा जय हो! काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचा जय हो! चला तर मग येत्या विधानसभा निवडणुकीत हाताचा पंजा या चिन्हासमोरील बटन दाबून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या महाआघाडीचे उमेदवार अविनाश लाड यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करू।